श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आज आहे हनुमान जयंती. हनुमान जयंतीला आपण यापूर्वी खूप सारे उपाय पाहिलेले आहेत दोन्ही व्हिडिओंमध्ये. कर्जातून बाहेर निघण्यासाठी, मनोवांछित इच्छेसाठी अगदी सोपे उपाय तुमच्याशी शेअर केले. हनुमंत हे चिरंजीवी आहेत, त्यांना तसं वरदान मिळालेलं आहे. म्हणूनच जो कोणी भक्त अगदी मनोभावे हनुमंताला शरण जाऊन एक हाक देतो, त्यासाठी ते धावतच येतात. मनातला भाव हा परमेश्वर नेहमीच ओळखत असतो. म्हणून लक्षात घ्या, आजच्या दिवशी अगदी तुम्हाला काहीही करणं शक्य नाही आहे नोकरीमुळे, सततच्या धावपळीच्या दिवसांमध्ये सुट्टी वगैरे नसल्यामुळे, तरी मंदिरात अवश्य जा. मंदिरात जाऊन शांतपणाने तिथे बसा. डोळे झाकून हनुमंताचं 11 वेळा मनोभावे नाव घ्या. ओम हनुमते नमः, ओम रामदूताय नमः. यापैकी कोणतंही नाव घ्या 11 वेळा एकदम शांतपणाने. कारण आत्ताच रामनवमी झाली आणि रामांच्या जन्मानंतरच हनुमंताचा जन्म होतो. कारण प्रभू रामांची सेवा करणे हेच हनुमंताची इच्छा आणि प्रभू रामाचे निस्सीम भक्त, थोर भक्त असे हनुमंत. म्हणूनच या दोन्ही अवतारांची पूजा, सेवा आजच्या दिवशी केली पाहिजे. मनोमन नामस्मरण करा. आता मंदिरामध्ये आजच्या दिवशी भरपूर गर्दी असणार आहे. मनोभावे तुम्ही तिथे जरी बसले त्या गाभाऱ्यामध्ये दर्शन वगैरे घेऊन तरी चालणार आहे. नाही जमलं तरी घरामध्ये तुमच्या जर फोटो असेल, मूर्ती असेल, तर तुम्हाला सांगितलेलं आहे की मी बुंदीचे लाडू किंवा मग बुंदी ही घ्यायची आहे. तिथे बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे किंवा हनुमान वडवानल स्तोत्र म्हणा. याशिवाय तुम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. आणि मग ही बुंदी जी आहे ती नुसती खाण्यासाठी नाही, तर प्रसाद, हनुमंताचं लहरी तत्व त्यामध्ये उतरतं आणि मग तो प्रसाद ग्रहण करून आजूबाजू सगळ्या लहान मुलांना वगैरे सगळीकडे वाटायचं आहे. शक्य असेल तर आजच्या दिवशी लहान मुलांना तुम्ही जरूर कोणतं ना कोणतरी एक फळ हे जरूर द्यायचं आहे. का तर लहान मुलांमध्ये परमेश्वराचा अंश असतो. कोणत्याही रूपामध्ये परमेश्वर येतो आणि आपली छोटीशी का परीक्षा बघतोच. म्हणूनच आत्ता सध्या बघा, अनेक जण म्हणतात की महिलांनी, खास करून जे स्त्रिया वगैरे आहेत, त्यांनी जाऊ नये, हनुमानाची सेवा करू नये. परंतु हनुमनरायाची सेवा ही स्त्रियांनी करावी किंवा करू नये असं कुठंच लिहिलेलं नाही आहे. ते ब्रह्मचारी जरी असले तरी हनुमंताशी आपण भाऊ मानून किंवा वडीलधारे मानून असं नातं जोडून जर शरणागत गेलो ना, तर मला वाटत नाही की अशी कोणतीही गोष्ट आहे जगात की हनुमंत त्यांच्या बहिणीला देणार नाहीत. बरोबर ना? म्हणूनच ज्यांना ज्यांना भाऊ नाही आहे त्यांनी हनुमंताला जरूर भाऊ मानावा. जरूर रक्षाबंधनाला राखी बांधावी, रक्षा करण्यासाठी त्यांना विनवावं. आजच्या दिवशी मंदिरामध्ये जाताना तुम्ही काळा धागा घेऊन जायचा आहे. हो, काळा धागा घेऊन जायचं. तिथं हनुमंताच्या चरणाशी ठेवायचा थोडा वेळ आणि त्यानंतर प्रार्थना करायची मनोमन की माझी रक्षा तुम्ही करा. ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्यांपासून माझी रक्षा करा. माझ्या करिअरमध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये मला प्रगतीपथावर पोहोचवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. तुम्ही सतत माझ्यासोबत राहा असं सांगायचं आहे. आणि मग तो काळा धागा घरी येऊन प्रत्येक परिवाराच्या सदस्याच्या हातामध्ये बांधायचा आहे, स्वतःच्या हातात बांधायचा आहे. असं कुठंच नाही आहे की स्त्रियांनी हनुमंताची पूजा वगैरे करू नये. त्यामुळे बिंदास तुम्ही करू शकता. हो, काही ठिकाणी मंदिरामध्ये हनुमंताच्या जाणं हे वर्जित आहे. स्त्रियांना लांबून दर्शन घेणं हे सांगितलं जातं. मग त्यामुळे तुम्ही घरच्या घरी बसून हनुमान चालिसा म्हणा, मोबाईलवरती ऐकू शकता किंवा मग तुम्ही संकल्प घेऊ शकता की आजपासून सलग 11 दिवस किंवा सलग 9 दिवस मी हनुमान चालिसाचं पठण करणार आहे. अमुक अमुक अशा एका इच्छेसाठी असा संकल्प घ्यायचा. त्यानंतर सलग त्याच टायमिंगला बसायचं, त्याच वेळेचं बंधन हे जे आहे ते पाळायचं आणि मग तुम्हाला जितक्या वेळा शक्य आहे ते संकल्पामध्ये म्हणायचं. एकदा किंवा 3 वेळा हनुमान चालिसा तुम्ही म्हणणार आहात. आणि बघा, जोपर्यंत तुम्ही हे म्हणत आहात तोपर्यंत असा कुठून तरी काहीतरी संयोग जुळून येतो. अनेक वेळा दिसत नाही आपल्या डोळ्यांना, नकळतपणे असा क्षण येतो की ती इच्छा पूर्णत्वाला जाण्याचे सगळे मार्ग हे मोकळे होऊ लागतात. म्हणूनच अजून मी ज्यांना ज्यांना काही शारीरिक त्रास आहे, कुणाला काही मानसिक त्रास आहे, तर त्यांनी टेन्शन न घेता हनुमंताला आज शरण जा.
मनातलं सगळं तिथं मोकळं करा. अगदी तिथं रडू आले तरी देखील ते अनावर न करता तिथं तुम्ही नतमस्तक होऊन तुमचे 2 अश्रू त्यांच्या चरणाशी ठेवा आणि मग बघा ते कसे मार्ग काढतात. त्या अश्रूंची किंमत ही हनुमंत ठेवतातच. हा माझा स्वतःचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणूनच म्हणते हनुमंताशी नातं जोडा. नातं जोडल्यामुळे आपण मनुष्य असल्या कारणाने नात्यामुळे जास्त जवळ जाऊ शकतो. भगवंताला तर आपण जवळ आहोतच, पण त्या नात्यामुळे भगवंतात आणि भक्तात कोणताही दुरावा राहत नाही. अगदी हक्काने आपण त्यांना बोलावू शकतो, सांगू शकतो, मागू शकतो मदत, काही वाटेल ते त्यांच्यासाठी आपण बोलू शकतो. दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा ही जरूर मारायची आहे. अमुक एका ठिकाणी गेल्यानंतर 21च प्रदक्षिणा मारली की देव प्रसन्न होतो, 11 प्रदक्षिणा असं काहीच मनात आणू नका. प्रदक्षिणा करताना घाई गडबड होते. उगीचच प्रदक्षिणा किती झाल्या हे मोजण्यामध्ये सगळं लक्ष राहतं. म्हणून फक्त 3 प्रदक्षिणा, 5, 7 अशा तुम्ही प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तेही हनुमंताचं नामस्मरण करता करता की हे हनुमंता, मी तुझ्याजवळ आलेले आहे आणि हे जे आहे प्रदक्षिणा तुला मी घालत आहे, की असंच माझ्यावरती तू लक्ष ठेव आणि माझ्या सगळ्या संकटाचा नाश कर, असं म्हणत त्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. उगीचच कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेताना की गर्दी आहे, कशा प्रदक्षिणा करायच्या, एवढ्या पटपट करायच्या, असं काहीच डोक्यात आणू नका. फक्त इथून पुढं हनुमान जयंतीनंतर प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी हनुमंताच्या मंदिरात जायला विसरू नका. आणि मी 3 मुठींचा अख्ख्या उडदाचा उपाय सांगितलेला आहे, तो जरूर करा. इतका छान अनुभव आहे त्या उपायाचा, मागच्या व्हिडिओमध्ये तो सांगितलेला आहे. तो आजच्या दिवशी संध्याकाळी जरूर करा. आणि घरी आल्यानंतर किमान 1 माळ श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र हा म्हणा. कारण हनुमंताला जर प्रसन्न करायचं आहे तर श्रीरामांचं नामस्मरण हे जरूर करावं. चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.